तोंडी लावण्यासाठी अशी कैरीची चटणी असेल ना तर नक्कीच 2 घास जास्त खाताल। तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी चटपटीत दुपारच्या वेळेस चटणी बनवून बघा, खायला अतिशय अप्रतिम अशी लागते। तर ही कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथं 2 कैरी घेतलेल्या आहेत, मध्यम आकाराच्याच 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। ह्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या। तर इथे मी छान धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण याला कॉटनच्या कपड्यानं पुसून घेणार आहोत। जेव्हा आपण याची चटणी करतो तेव्हा त्या जास्त ओल्या होऊ नयेत, त्यामुळे कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचं आणि ह्या कैऱ्यांना खिसून घ्यायचं। जी खिसणीची मोठी साईज असते त्या साईडनं दोन्ही कैऱ्या ही खिसून घ्यायच्या। तर इथे मी दोन्हीही कैऱ्यांचे देठ कापून घेतले आणि ह्या खिसणीच्या साह्यानं जी मोठी खिसणी आहे तर तिथून दोन्हीही कैऱ्या छान खिसून घेणार आहोत। तर खिसल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि लाल तिखट टाकून छान मिक्स करून घेऊ। तर बघितलंच असेल तुम्ही, अगदी 2 ते 3 मिनिटात कैरीची चटणी बनवून होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते। त्यानंतर त्यावर तडका टाकायचा। तर तयार झालेली आहे आपली चटणी। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।